कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्यापैकी कोणालाही कळलं की अमुक ठिकाणी मंगळागौरीची स्पर्धा आहे का, तुम्ही तयारी करून निघता? आम्ही मालाडला एक स्पर्धा जिंकलो जिथे आम्ही फर्स्ट आलो। 11,000चं आम्हाला कॅश प्राइज मिळालं, ट्रॉफी मिळाली। ते जस्ट माझ्या एरियामध्ये एक बॅनर लागलेला, मी फोटो क्लिक केला आणि पाठवलं, आपण इथे जाऊया का। आम्ही काही मागचा पुढे विचार नाही केला की जमेल का वगैरे, प्रॅक्टिस कशी करूया, पण ते केलं, प्रॅक्टिस केली आणि जिंकलो सुद्धा। सेम डेला 2 दिवस म्हणजे 2 वेगवेगळी स्पर्धा होती आणि दोन्हीकडे आमचा फर्स्ट नंबर आला। मग ग्रुप एकच होता का स्पर्धेत? हाच आमचा होता। नाही 14 ग्रुपमध्ये आम्ही पहिले आलेलो। अच्छा 14 मध्ये आला, मला वाटलं सगळीकडे तुम्ही एकट्या जाता आणि एकच बसता। मग ते बसवतं कोण? डान्स ते सगळं खेळ वगैरे? इनिशियली जेव्हा तो ग्रुप बनवला तेव्हा मी फक्त 5 जणी होतो। 5 जणींमध्ये काय रिप्लाय केला तर कोणी ऑफिसला होतं, गणी घरी होती, कोणी रिप्लायच देत नव्हतं। मी हिला बोलली आता कोण बोलत नाही, आपण पुढे कसं करायचं? मग मी डायरेक्टली व्हॉइस मेसेजेस पाठवायला सुरुवात केली की आपण हे लाईटली घ्यायचं नाही, आपल्याला एक स्पर्धेला उतरायचं आहे। नेक्स्ट मग आम्ही हिला जोडलं असं कोण आम्ही आधी ज्या 5 भेटल्या त्यातल्या कोणाला काढलं? त्याच्यात एक जी पुण्याला गेली ती परत आलीच नाही, म्हणजे का कोणास ठाऊक। तुमचा धसका घेतला, उत्तर द्या, व्हॉइस मेसेजला रिप्लाय करा, कोणी सांगितलंय त्यापेक्षा जाते म्हणाली पुण्याला। त्या खेळात सुद्धा वेगवेगळ्या खेळात कुणाचं ना कुणाचं, तसं तुमचं काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे आमच्या दामजी ह्या मंगळागौरमध्ये एक थीम होती की तिला ऍसिड अटॅक झालाय आणि मग त्याच्यावर दाखवतो, म्हणजे ऍसिड अटॅक झालाय आधुनिक पद्धत। हा बरं, मग त्याच्यात तुम्ही काय ऍसिड टाकायला होता? नाही काय करायला म्हणजे एकीवर ऍसिड अटॅक झालाय। नाही कळलं, थीम कळली, तुमचं काय होतं त्याच्यात? आम्ही तसंच डान्स करू, ती होती त्याच्यामध्ये ऍसिड अटॅक वाली, मी तुमच्यावर अटॅक होता। आमचा उद्देश हा होता की आजकाल स्त्रियांवर बॉडी शेमिंग वगैरे प्रकार आहेत, तर ते होऊ नये समाजामध्ये, की एक बाई असते शेवटी, काही असलं तरी तर तिला तिचा मान मिळालाच हवा। भले ती कुरूप असो, जाड असो, बुटकी असो, कसंही असो, बाई ही सुंदरच असते। त्यामुळे आम्हाला ती एक थीम समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप सुंदर असला पाहिजे आणि सौंदर्य बघणाऱ्याच्या दृष्टीतच असतं, तर म्हणून आम्ही ती थीम ठेवून आम्ही ती दाखवली। पारंपरिक मंगळागौरी सोबत आम्ही एक आधुनिक मंगळागौर दाखवली। मग ह्या काय फक्त कोपऱ्यात बसून? आमच्या बरोबर घेतलं। अच्छा, त्यांना पण खेळायला घेतलं। जिथे आम्ही खेळायला गेलेलो ती स्पर्धा झाल्यानंतर आम्ही खूप दमलेलो। मग आम्ही विचार केला आता काय आपण चेंज वगैरे करायचं नाही, असंच आपण दादर टू मालाड जायचं। आणि लिटरली मालाड म्हणजे बोरोली, दादरवरून आम्ही बोरोलीला पोहोचलो आणि लिटरली आम्ही एक रील बनवायला चालू केली, ज्याच्यामध्ये आम्ही बिंदास नाचलो। जे आमचे डान्सचे थोडेसे प्रकार होते ते आम्ही त्या दाखवले आणि आज त्या रीलला म्हणजे ती रील एवढी फेमस झाली आहे की त्याला आता 84 लाईक्स आहेत। 84,000 म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये पण केली आणि प्लॅटफॉर्मवर आम्ही चालू ट्रेनमध्ये पण मंगळागौर केलेली। वा वा वा, म्हणजे तुम्ही हौशी आहात सगळ्या। पण जी एनर्जी बाहेर असते घरात सुद्धा तशाच असता तुम्ही? हो सर, माझी असते पण फक्त भांडण्यापुरती, कामामध्ये नाही। म्हणजे प्रामाणिक उत्तर आलेली बरी। तुमची कशी असते घरी? माझी फुल ऑन म्हणजे मी रात्री 12:30 नंतर ही अशी बिंदास की मी ऑफिसला जाऊन नाही आले असं कोणाला वाटत। एक मिनिट, काय म्हणणं आहे तुमचं? खोटं आहे ना हे? हे बघा, मैत्रिणी अशाच असाव्यात। खोटं आहे ना? कारण की तिच्या सासूबाई खूप हेल्पफुल आहे। या फुल ऑन म्हणजे सासूबाईंना ऑन करतात, त्या सगळं करून ठेवतात ती येईपर्यंत। आमच्या ग्रुपची नाही बॉस आहे, बॉस, आणि ते तिने घरी पण मेंटेन ठेवलंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।